कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 16. आज तरी तिच्याशी बोलायला मिळेल का नाही या रागातच तो रोशनीकडे बघत होता. तर रोशनी त्याला इग्नोर करून अभयची वाट पाहत होती. खरे तर रोहनही आता वैतागला होता. रोहन आणि त्याच्यासोबत असलेली मुलगी अजूनही फक्त बसून होते, तर रोशनी अभयची वाट पाहत होती. बाकीच्या स्टुडंट्सचे प्रॅक्टिकल सुरूही झाले होते. कॅन्डिडेट असूनही रोशनी अजून उभी का आहे हे बघून लॅब इन्चार्ज असलेल्या वाडेकर मॅडमनी तिला हाक मारली. यस मॅडम, रोशनी वाडेकर मॅडमच्या टेबलजवळ जात म्हणाली. काय झालंय रोशनी, तू अजून तुझे प्रॅक्टिकल का सुरू केले नाहीस? कॅन्डिडेट आहे ना अवेलेबल, मग का थांबली आहेस? वाडेकर मॅडमनी जरा कडक आवाजात तिला विचारले. हो आहेत मॅडम, ते दोघे स्वानंदी आणि जान्हवीसाठी आले आहेत, पण मी माझ्यासाठी ज्याला बोलवलं आहे तो अजून आला नाही आहे, सो त्याची वाट बघत थांबले आहे. मॅडम आपल्याला दुसऱ्या कोणासोबत तरी प्रॅक्टिकल पूर्ण करायला लावतील या टेन्शनने रोशनीने पटकन त्यांना स्पष्ट सांगून टाकले. तो कधी येणार आता? बाकीच्या स्टुडंटचे प्रॅक्टिकल सुरू पण झालेत, ऑलमोस्ट संपत आले असतील आता, आणि तू अजूनही थांबली आहेस? या स्वानंदी आणि जान्हवीही आल्या नाहीत अजून. सांगून गेल्यात त्या खरं, येत असतील आता. वाडेकर मॅडम हातातल्या घड्याळात बघत बोलत होत्या. मॅडमने जे सांगितलं ते ऐकून तर आता तिला जरा जास्तच टेन्शन यायला लागले, कारण जर आजही स्वानंदीसोबत रोहनची ओळख झाली नाही तर तो सगळा राग तिच्यावरच काढणार होता, हे तिला चांगलेच माहिती होते. हळूच तिरकी नजर करत तिने रोहनवर एक कटाक्ष टाकला. तो खाली बघत मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होता. त्याचे आपल्याकडे लक्ष नाही हे बघून तिने हळू आवाजात अडखळतच वाडेकर मॅडमना विचारले. त्या दोघी कुठे गेले आहेत मॅडम? त्यांचं न्यू ॲडमिशन आहे ना इथे, मग काही डॉक्युमेंट्स राहिलेले द्यायचे, तेच क्लर्क ऑफिसला जमा करायला गेल्यात दोघीही, येतील इतक्यात. रजिस्टरवर प्रॅक्टिकल अटेंडन्स भरतच त्यांनी उत्तर दिले. मॅडमचे उत्तर ऐकून रोशनीने मागे फिरत रोहनकडे पाहिले. अजूनही तो मोबाईलमध्येच बघत होता, काहीतरी टाईप करत होता. काहीसा वैतागलेला दिसत होता तो. त्याच्या चेहऱ्यावर रोशनीला आता हळूहळू रागाच्या छटा दिसू लागल्या. अचानक रोहनला कॉल आल्याने तो मोबाईल घेऊन लॅबच्या बाहेर जाऊन बोलत उभा राहिला. आत्ता जर दोघी लवकर परत आल्या नाहीत तर आजही परत रोहनला स्वानंदीसोबत बोलता येणार नाही, आणि त्यात जर का अभय आला आणि मी त्याच्यासोबत प्रॅक्टिकल केलं तर त्याच्या रागात आणखीनच भर पडायची. या सगळ्याचा राग परत रोहन माझ्यावरच काढेल. आता जर अजून जास्त वेळ त्याच्यासमोर मी उभी राहिले ना तर मग माझी काही खैर नाही, असा विचार करतच तिने मनाशी काहीतरी ठरवून परत आपला मोर्चा वाडेकर मॅडमकडे वळवला. मॅडम, मी सुरू करते हं प्रॅक्टिकल माझे. ती आहे ना मुलगी, तिला घेते माझ्यासोबत, आणि मी माझ्यासाठी ज्याला बोलवलं आहे ना तो आला तर जान्हवीला त्याच्यासोबत प्रॅक्टिकल करायला सांगा. सेमच आहेत ना आमचे प्रॅक्टिकल, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. असं म्हणत जरा पळतच रोशनीने त्या मुलीला घेऊन तिचे केबिन गाठले. इकडे रोहन जो कॉल आला म्हणून लॅब बाहेर गेलेला होता तो आता आत आला. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्याला रोशनी कुठेच दिसली नाही. पण ती ज्या केबिनमध्ये प्रॅक्टिकल करणार होती त्याचे डोअर आता बंद झाले होते. याचा अर्थ अभय आला असेल असा विचार करतच तो त्याच्या जागेवर बसायला पुढे झाला. तर ती मगाशी बसलेली मुलगीही आता त्याला तिथे दिसली नाही. त्याला तर काहीच समजले नाही. थोडासा गोंधळून जात त्याने संकोचातच वाडेकर मॅडमना विचारले. मॅडम, अजून कोणाचे प्रॅक्टिकल आहे का? नाही म्हणजे असेल तर मी थांबतो, नाही तर मी जाईन. टोकन आहे माझ्याकडे, पण इथे तर आता कोणच बाकी दिसत नाही आहे.
रोहनने थोडा अंदाज काढतच विचारले. जस्ट वेट फॉर सम मोर टाईम. दोघी आहेत अजून, त्या येतच असतील. त्या आल्या की मग तुम्ही एकीला जॉईन करा. वाडेकर मॅडमनी त्याला उत्तर दिले. रोहनला आता रोशनीचा खूपच राग येत होता. त्याने रागातच तिच्या केबिनकडे पाहिले, पण समोर मॅडम होत्या ना, त्यामुळे त्याने त्याच्या रागावर कंट्रोल केले. तुम्ही तुमचं टोकन जमा करून केबिनमध्ये जाऊन बसा. 5 मिनिटात येतीलच त्या. आल्या की मग प्रॅक्टिकल सुरू होईल. त्यातली एक जण तुम्हाला जॉईन करेल. त्याला असं थोडं वैतागलेलं बघून मॅडम म्हणाल्या. ओके मॅडम. मॅडमनी सांगितलं म्हणजे नक्कीच स्वानंदी आज येणार असा विचार करत आनंदातच त्याने टोकन त्यांना दिले आणि केबिनमध्ये जाऊन बसला. तिथे बसून तो स्वानंदीसोबत काय आणि कसं बोलायचं याचा प्लॅन बनवू लागला. क्लर्क ऑफिसमधून बाहेर पडून स्वानंदी आणि जान्हवी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आल्या होत्या. प्रॅक्टिकल करायचं होतं, त्यामुळे त्या दोघी भरभर पावले टाकत लॅबच्या दिशेने जात होत्या. लॅबसमोर पोहोचताच दोघी पटकन आत आल्या. वाडेकर मॅडमकडे अटेंडन्स लावून दोघी प्रॅक्टिकलसाठी केबिनकडे जातच होत्या, तेवढ्यात दोघींपैकी एकीलाच आता प्रॅक्टिकल करता येईल. एकच कॅन्डिडेट आहे आता. त्या समोरच्या केबिनमध्ये बसवलेलं आहे त्याला. कोण करणार ते ठरवा तुम्हीच. वाडेकर मॅडमनी दोघींना थांबवतच विचारले. स्वानंदी आणि जान्हवी दोघीही एकमेकींकडे पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात जान्हवीचा मोबाईल वाजला. तिने बघितलं तर त्यावर एक मेसेज आला होता. मेसेज वाचून झाला तसा तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आनंदातच तिने स्वतःच्या बाजूला जिथे स्वानंदी उभी होती तिकडे पाहिले, तर स्वानंदी तिथे नव्हतीच. स्वानंदी कुठे गेली म्हणून जान्हवी इकडे तिकडे बघू लागली, तर स्वानंदीला त्या समोरच्या केबिनच्या दिशेने जाताना पाहून जान्हवी आता थोडी घाबरली. तिने मोबाईल पटकन बॅगमध्ये टाकला आणि पळतच स्वानंदी आणि केबिनच्या डोअरच्या मध्ये जाऊन उभी राहिली. जान, काय झालं? अशी का आलीस मध्येच? अचानक मध्ये आलेल्या जान्हवीला पाहून दचकून स्वानंदीने विचारले. थांब, या केबिनमध्ये आज मी प्रॅक्टिकल करणार. तू मला दिलेल्या केबिनमध्ये जा ना. जान्हवी नाटकी आवाजात ॲक्टिंग करत स्वानंदीला सांगत होती. अरे, पण ही केबिन मला दिली ना प्रॅक्टिकलसाठी. तू जा ना तुझ्या केबिनमध्ये. स्वानंदी जान्हवीला हाताने बाजूला करतच म्हणाली. हां, असेल तुला दिलेली, पण तुझ्या नावावर तर नाही ना केली. आणि तसंही कोणीही कुठल्याही केबिनमध्ये प्रॅक्टिकल करू शकतो, माहीत आहे ना तुला. जान्हवी डोळे फिरवत म्हणाली. हो, करू शकतो ना. मग तू जा ना तुझ्या केबिनमध्ये. स्वानंदीही आता वैतागत म्हणाली. सानू प्लीज ना, त्या केबिनमध्ये खूप गरम होतं ग मला. जान्हवी तिला लाडीगोडी लावू लागली. आणि तसंही प्रॅक्टिकलसाठी आता एकच कॅन्डिडेट आहे, सो तोपर्यंत तू थांब ना. कदाचित माझं प्रॅक्टिकलही संपेल तोपर्यंत, मग तुझं करून घे. तोपर्यंत येईलच कोणीतरी. कोणीतरी या शब्दावर जोर देत जान्हवीने स्वानंदीला हळूच डोळा मारला. जान्हवीचे बोलणे स्वानंदीला काहीच समजले नव्हते. ती फक्त तिच्याकडे बघतच उभी राहिली. अशी का बोलते ही, असा विचारच ती करत होती. तितक्यात जान्हवी केबिनची दार उघडून आतमध्ये गेली सुद्धा. तिला असं पटकन आतमध्ये गेलेलं बघून स्वानंदी विचारातून बाहेर आली आणि नकारार्थी मान हलवत हसतच दुसऱ्या केबिनच्या दिशेने निघून गेली. क्रमशः